तर असं हे सर्व मी कमवलं आहे रामभाऊ. ओके. तुम्हाला ते जरासं वावगं पण वाटेल, कारण की जास्त फॅशन, जास्त ओव्हर फॅशन ही आपल्या घरात चालत नाही बरं. पण मी कसं आहे, मी सज्जन घरात जन्माला आलो रामभाऊ. पण मी फॅशनच्या जगात का गेलो? कारण की माझे काही ग्रहतारे असे आहेत ना, की ते मला अतिसुंदर ठेवतात बरं. आणि म्हणूनच दिगंबर भाऊ माझ्यावरती एकदम लहान भावासारखं प्रेम करतात. ते माझ्यावर रागवले, मला काही वाटत नाही या गोष्टीचं. त्यांनी माझ्यावर संताप व्यक्त केला, मला काही वाटत नाही या गोष्टीचं. पण कसं असतं रामभाऊ, जेव्हा छोटा भाऊ चुकतो तेव्हाच ते मोठ्या भावाला माहिती पडतं की आपला भाऊ काहीतरी चूक करत आहे बरोबर. आणि आज मी काय केलं आहे, चुकीचा पुतळा नाही राहिलो रामभाऊ. मी माझ्या तपस्येनं अतिशय उच्च अवस्थेला पोचलेलो आहे. आणि फक्त मला ते चमत्कार आणि सिद्धी तुम्हाला दाखवता येणार नाही, कारण की ते अदृश्य शक्ती आहेत. आणि कदाचित असं होईल की रामभाऊंचा फोटो इथं जवळच आहे माझ्या. रामभाऊंच्या फोटोमध्ये त्या अवस्था आपल्याला दिसतात, काही चांगल्या अवस्था दिसतात आपल्याला. तर हा व्हिडिओ फक्त आपल्या घरातल्या लोकांसाठी आहे. फक्त रामभाऊ, ओम, सोहम, दिगंबर भाऊ आणि रामभाऊचा सगळा परिवार याच्यासाठी हा व्हिडिओ. हा जनतेसाठी नाही आहे बरोबर. कारण की मी तपस्येमधून जेव्हा मी येतो त्यावेळेस माझी सगुण भक्ती असते रामभाऊ, निर्गुण भक्ती नसते माझी. आणि निर्गुण भक्तीमध्ये मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो त्यावेळेस तिथे RSS पोलीस दलाचा पहारा असतो आपल्यावरती. म्हणजे निर्गुण भक्ती आपण अजून चालूच केलेली नाही. कारण की होतं कसं, करोना हा अतिशय खडतर होता. करोनामध्ये तपस्या करणं अशक्य होतं जवळजवळ. आणि आज वेळ असा आहे रामभाऊ की मनुष्य तपस्या करू शकतो. इतका सुंदर वेळ आलेला आहे. फक्त तापमान आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळे आपल्याला घोर समाधीत जाता येत नाही. आपण फक्त व्यायाम करतो, योगा वगैरे करतो आणि शांत बसतो बरोबर. तर आता आपले काही गुरुजी लोक गाणगापूरमध्ये आहेत आज, काही अक्कलकोट स्वामींकडे आहेत, काही तिकडे बऱ्याच तुळजाभवानीच्या ठिकाणावरती आहेत आपले गुरुजी लोक. आणि होतं काय रामभाऊ, की आपल्याला संसाराची एक -1 डिग्री चालत आहे आपण आता सध्या. -1वरती आपण आता परत 0वर यायचं, 0वरून परत मग ते 99 पार करायचे, 99तून परत 1वर यायचं. म्हणजे हा 0 ते 99 किंवा 100% संसार आपला होणार आहे आता बरोबर. आणि त्याच्यामध्ये आईसाहेब आपल्याला पूर्णपणे साथ देत आहे. म्हणजे जे तुळजाभवानीचं जे काळीज आहे ते काळीज आपल्या घरात प्रकट झाले. तर ते आता जवळजवळ त्याला 1 हप्ता झाला असेल कदाचित आज, किंवा 4 दिवस झाले असतील बरोबर. आणि होतं कसं, घर आपले लहान पडते रामभाऊ, भक्तीला हे घर लहान पडते. तर मी फडणवीस साहेब तुमच्याकडे परत येणार आहे आणि मोदी साहेबांकडे. आणि मला आलिशान 21 एकर जमीन किंवा 121 एकर मला जमीन देऊन टाका तुम्ही, ताकी मी भारतामध्ये अशा गोष्टी साध्य करत आहे की त्या परमेश्वरी शक्तीला धरून आहेत, गणपती बाप्पाला धरून आहे बरोबर. आणि त्याचा लेखाजोखा दररोजचा हिशोब तुम्हाला मिळणार. ओके. फक्त एवढं आहे की हे जे छोटंसं स्वप्न आहे आपलं, ते जागतिक लेवलला आपण पूर्ण करणार आहोत बरोबर. आणि आता येत्या काळामध्ये आपल्याला नाशिकला तसं प्राप्त होईल. पण आपल्याला कसं आहे, आपण डॅम्बिस नेत्याकडून काय घेत नाही, चोर चिलीट नेत्याकडून आपण काय घेत नाही. आपण कोणाकडून घेतो, तर सोज्वळ नेत्याकडून बरोबर. आता सोज्वळ नेता, मला फडणवीस साहेबांविषयी बऱ्याच लोकांनी काय सांगितलं होतं. त्यांच्याविषयी ऑनलाईन काहीतरी चुकीचा प्रचार लोक करत होते. पण मी फडणवीस साहेबांच्या दालनामध्ये जाऊन अमोल पाटणकरांच्या कॅबिनमध्ये ज्यावेळेस बसलो, त्यावेळेस तो फडणवीस साहेबांचा जो समोर फोटो होता, त्यात मला कळलं की फडणवीस साहेब हा आपला 74 नंबरचा खरोखर हिरा आहे बरोबर. फक्त आता आपल्याला असं आहे की ज्या दिवशी आपण मंत्रालयात जाऊन आलो आहे त्या दिवशी आपल्याला ऑनलाईन काही चांगले धडे मिळाले आणि ते चांगल्या नेत्यांचे धडे होते. तर आपल्याला नेता वगैरे नाही बनायचं रामभाऊ. आपल्याला ते मोठ्या जरी नेत्यांपेक्षा एक छोटासा समाजसेवकच राहायचा आपल्याला बरोबर. लोकांना काय दिसलं पाहिजे, आपण एक सामान्य मनुष्य आहे आणि लोकांचा लोकसेवक आहे बरोबर. आणि याच्यात आपल्याला दिखावापणा वगैरे काही करायचं नाही, कुठल्या गाड्यांचा वापर करायचा नाही आहे. आपण आता नवनाथांसारखं पायीच फिरत आहोत सध्या तरी बरोबर. आणि एकदम आपली वनवासपूर्ती झाली
विलासी साधूंची आपल्याला कृपा झाली आता झालेली आहे आता या महिन्यामध्ये. आणि विलासी साधूंची कृपा झाल्यामुळे मी डायरेक्ट मंत्रालयात एंट्री मारली. मी म्हटलो हे तर आपल्याला लहानपणी प्राप्त व्हायला पाहिजे होतं. मग गगनगिरी महाराज त्यावेळेस मला प्रसन्न का नाही झाली. जनार्दनगिरी महाराज हे मला बालपणी स्विमिंग पूलचं वय असताना का प्रसन्न नाही झाली. किंवा आणखी बरेच महाराज मला प्रसन्न झालेत. बाप्पा सीताराम पण आहे त्याच्यामध्ये, जलाराम बाप्पा पण आहे. पण ते न जाणे आपली किती कठोर परीक्षा घेतील भोले बाबा हे सांगता येत नाही अजून पण. बरोबर. आणि आपल्यावरती लगातार स्त्री आसऱ्याचा वापर केला जातो रंभू. काही चुकीची माणसं मुलींचा बायांचा आपल्यावरती उपयोग करून बघत आहे, आपली परीक्षा घेत आहेत. गिरणारपासून असं होतं आपल्याशी. पण आपण कसं आहे, आता मी अजरामर पुतळा झालो आहे रंभू. मला ह्या जगातील सगळे सिद्धांत मिळाले आणि काही माझ्या गोष्टी ज्ञानाच्या अपुऱ्या असतील त्या त्र्यंबकेश्वर बाबा पूर्ण करून घेतील आता येत्या काळामध्ये. ज्ञानेश्वर माऊली त्या आपल्या कमी ज्या आहेत त्या शरीरातल्या त्या पूर्ण करून घेतील. बरोबर. आणि समाधी माझी एका दिवसात लागेल रामभाऊ. मी जर समजा समाधी 5 तासाची लावली बाबा, तर ती 18 तासाची, 3 दिवसाची, 21 दिवसाची पण समाधी माझी लागू शकते. पण मी विचार काय करतो, जर आपल्याला अपार आणि परमेश्वरी शक्ती प्राप्त झाली तर मग आपण संसाराच्या लायक राहणार नाही आणि मग आपलं हे शरीर अजरामर साईबाबांसारखं होऊन जाईल. बरोबर. तर आता ही यंत्रणा फक्त परिवारासाठी, आपल्या फक्त रामभाऊ आणि दिगंबर भाऊसाठीच हा व्हिडिओ. हा व्हिडिओ दुसऱ्या नेत्यांनी ऐकू नये आणि बघूही नये. कारण की काय, हे आमचं आतलं सिक्रेट आहे आमचं लहानपणाचं. आणि हे सगळं RSSच्या शाळेने आम्हाला जे ज्ञानेश्वरांचे धडे गिरवले, जे निवृत्तीनाथांचे धडे गिरवले, किंवा शिवाजी महाराजांचे जो रोमारोमातील रक्त आमच्या रक्तात ओतलं आहे आमच्या मॅडम लोकांनी, आमच्या सरांनी, ती ही वाणी मी बोलत आहे. बरोबर. आणि येत्या काळामध्ये तुम्हाला महाराष्ट्रासाठी एक अद्वितीय असं साधन आता इथे समोर गडावरची आई आलेली आहे आणि एक अद्भुत देवता आलेला आहे गणपतीच्या रूपात. तर ते आता माझा व्हिडिओ ऐकत आहेत. ओके. म्हणजे बघा, जर मी रामभाऊशी बोलायला लागलो, म्हणजे जसं काय एकलव्यासारखं बोलायला लागलो, किंवा आणखी बरेचसे पटशिष्य, अर्जुनसुद्धा पटशिष्य आहेत, असं जर मी रामभाऊशी बोलायला लागलो, बलराम फ्लात्याशी, तर माझ्या श्रीकृष्ण रूपाला ऐकायला इथे प्रत्यक्ष देवता आता ते. तर हा सगळा विक्रम आपला स्वतःचा नाही रामभाऊ. आपण याच्यात एक किंचित निमित्त मात्र धुलीकर